जवळजवळ 24 वर्षापासून मी या धंद्यामध्ये आहे आणि लोकांची सेवा करतो. जास्त करून शहरी भाग वगैरे तर आहेच, पण ग्रामीण वगैरे हे सगळे लोक आम्हाला वाड्या वस्तीवरचे वगैरे जास्त, आणि गिरायकाचा फायदा कसा होईल हे बघायचं पहिले. आपलं तर ठीक आहे, पण गिरायकाचं मेन आहे. राहता शहरच नव्हे तर संपूर्ण राहता तालुक्यामध्ये जनतेला, ग्राहकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, एकंदरीत सगळ्यांनाच ज्या वास्तूने, ज्या दुकानाने भुरळ घातली अशा गुरु नानक सिलेक्शन इथं आपण आलेलो आहोत. या गुरु नानक सिलेक्शनचं वैशिष्ट्य म्हणजे इथं महिला, विद्यार्थी यांची सर्वाधिक गर्दी असते. या संदर्भात आपण बोलूयात. या आस्थापनेचे मालक, या दुकानाचे मालक जितू शेठ आहुजा, की ज्यांनी अनेक वर्षांपासून म्हणजे गेल्या जवळपास 24 वर्ष झालीत वाटतं. 24 वर्षापासून राहतेकरांचा विश्वास संपादन केलेला आहे. इथं कोणत्याही प्रकारची वस्तू मागितली, कापड मागितलं, रेडीमेड्स असो, कोणतंही असो, त्याबाबत आज आपल्याला बोलायचं आहे. जितू शेठ, तुमचं गॉडफादर मीडियात स्वागत. धन्यवाद. आपल्या गुरु नानक सिलेक्शनकडं, या प्रचंड यशाकडं तुम्ही कसं बघता? बरंच दिवस झाले, जवळजवळ 24 वर्षापासून मी या धंद्यामध्ये आहे आणि लोकांची सेवा करत आहे. जास्त करून शहरी भाग वगैरे तर आहेच, पण ग्रामीण वगैरे हे सगळे लोक आम्हाला वाड्या वस्तीवरचे वगैरे जास्त जुळलेले आहे. त्यामध्ये मग साडी असो, शूटिंग शर्टिंग असो, मेन्सवेअर असो, किड्सवेअर असो, तर याच्यामध्ये माझा हात आहे. आणि व्यवस्थित धंदा करायचा, गिरायकाला डिस्काउंट वगैरे व्यवस्थित द्यायचं, त्याच्यानंतर कमी भावात माल द्यायचा प्रयत्न करायचा, आणि गिरायकाचा फायदा कसा होईल हे बघायचं पहिले. आपलं तर ठीक आहे, पण गिरायकाचं मेन आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला बरं वाटलं पाहिजे इथं आल्यानंतर, रेट वगैरे बघून, माल बघून, बस याच्यातच माझं समाधान आहे. अनेक जण खाजगीमध्ये आणि सार्वजनिकरित्या देखील सांगतात की गुरु नानक सिलेक्शनमध्ये जा. म्हणजे हे तुम्ही यश कसं मिळवलंय? राहतेकरांची मनं कशी जिंकली? त्याला तुम्ही माउथ पब्लिसिटी म्हणू शकताय. माउथ पब्लिसिटी म्हणजे जसं तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही 4 जणांना सांगणार, आणि मग 4 जण पुढं सांगणार. असं आम्ही सांगण्यापेक्षा समोरच्या गिरायकांनी सांगितलं तर त्याला जास्त फरक पडतो, आणि गिरायकाचा विश्वास तिथं वाढत चालतो. आणि रेट पण तसे द्यायचे, समोरून माल तसा आणायचा, समोर जास्त व्यापाऱ्याला दाबायचा प्रयत्न करायचा, का जिथं वाटलं पाहिजे का असं इथं रेट व्यवस्थित आहे असं गिरायकाला वाटलं पाहिजे, आणि तेच महत्वाचं आहे. परंतु हे या कपड्यांचं, साड्यांचं हे थोडं सिलेक्शन करणं जिकिरीचं असतं. इतक्या लांबून तुम्ही आपल्या राहतेकरांसाठी वेगवेगळ्या राज्यात जाऊन ह्या परचेस करून आणतात त्या गोष्टी. हे काय, कशी कला आहे? किंवा म्हणजे तुम्ही राहतेकरांचा ही विचार करतात, त्याच वेळेस परवडलं पाहिजे, पण म्हणजे हे काय गणित असतं थोडक्यात सांगा. खरेदी जास्त करून कायम समोर जाऊनच केली पाहिजे. सुरत झालं, अहमदाबाद झालं, मुंबई झालं, आणि जो माल जिथं तयार होतो तिथून आणला, योग्य दरात आणला, तर समोरच्याला योग्य दरात देता येतो. जर तुम्ही महाराष्ट्रामधूनच माल घ्यायचा प्रयत्न केला आणि तर त्याच्यातून कसं मग 10% तुम्हाला इथंच माल महाग बसला, तर तुम्ही गिरायकाला स्वस्त कसा देणार? जिथं तयार होतो तिथून आणला तर तोच एक फायदा गिरायकाला पुढं करून देता येतो. असं जादा करून लोक आपल्या गावामध्ये कसं छोटं युनिट घेऊन बसतात वगैरे, चला ठीक आहे, पण ते माल इथूनच भरतात वगैरे, त्यांना पहिलेच माल महाग बसतो वगैरे. पण आपण जर स्वस्त आणला तरच स्वस्त देता येईल, हे महत्वाचं गणित त्याच्यामध्ये. म्हणजे आपण फॅक्टरीतून आणतो, उच्च दर्जाची गुणवत्ता चेक करून आणतो. जिथं तयार होतो तिथूनच आणायचा, आणि जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये माल उचलायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला 2 पैसे फायदा होईल आणि तो गिरायकाला पुढे फॉरवर्ड करून देता येईल. यंदा तुम्ही भरघोस सूट ठेवलेली आहे अनेक प्रकारच्या याच्यावरती. गावामध्ये, शहरात सगळीकडे चर्चा आहे की गुरु नानक सिलेक्शन या पद्धतीने डिस्काउंट देत आहे, आणि आनंदी आहेत बरेच विद्यार्थी आणि महिला देखील. म्हणजे सामाजिक भावनेतनं केलंय तुम्ही, किंवा काय काय? सगळं त्याच गोष्टीने केलंय, जेणेकरून गिरायकाचे 2 रुपये वाचले पाहिजे आणि फायदा झाला पाहिजे. आता मागं धोंडा होता, त्याच्यामध्ये आम्हाला धंदा भरपूर झाला, आणि आता पुढे गिरायकाला सेल लावून वगैरे त्याचा फायदा करून द्यायला पाहिजे थोडा. बस ही दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. त्यांचे आता शाळेचे दिवस आहेत, त्यामुळं तुम्ही विद्यार्थ्यांना सुलभतेने परवडेल अशाच पद्धतीने देऊ राहिलो, त्याच पद्धतीने चालू सगळं. आगामी काळात काय नियोजन आहे? म्हणजे आता हे 2 महिने तर सेलच राहील सगळं विषय, आणि नंतर मग पुढे दिवाळीची परत तयारी चालू होऊन जाईल. त्या हिशोबाने मग माल पण व्यवस्थित येईल, वेगळा येईल, आणि हे चालूच राहणार पुढे काय. तर
निश्चितच गुरु नानक सिलेक्शन म्हणजे राहता तालुक्यातील ग्राहकांची एक नंबरची पसंती. या गुरु नानक सिलेक्शनमध्ये सर्वांसाठीच माफक दरामध्ये आणि फायदेशीर अशा पद्धतीचे वस्त्रालंकार भेटतात. वेगवेगळे ट्राउझर्स असतील, महिला, मुली, विद्यार्थी या सगळ्यांसाठी मिळत आहेत. आणि तुम्ही देखील गुरु नानक सिलेक्शनला केव्हा भेट देत आहेत, खाली स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती अवश्य तुम्ही संपर्क करा. तो नंबर या संस्थेचे, या दुकानाचे मालक जितू शेठ आहूजा यांचा आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात, चर्चा करू शकतात आणि प्रत्यक्ष देखील गुरु नानक सिलेक्शनला भेट देऊ शकतात. गॉडफादर मीडिया, राहता.